इंटेलिजन्स ब्युरो ऑफिस, भायखळा, मुंबई, 8 जून 2016, सकाळचे 7:50. 11व्या मजल्यावर असलेल्या केबिनमध्ये ऑफिसर अजित माने आराम खुर्चीवर मान मागे टाकून डोळे बंद करून बसला होता. गेल्या 2 दिवसात त्याचीही बऱ्यापैकी धावपळ झाली होती, पण तो थकला मात्र नव्हता. उलट आणखी उत्साहानं कामगिरी पार पाडण्यासाठी पहाटेच्या पहिल्याच विमानानं तो आला होता. न्यायाधीश दीक्षितांच्या मृत्यूबद्दल त्याला क्षणभरही पश्चात्ताप झाला नव्हता आणि पश्चात्ताप होण्याचं कारणही नव्हतं, कारण त्यांचा खून नेमका कोणी केला हे त्याला माहीत होतं. खरं तर त्यानं आजवर खूप लोकांना मारलं होतं, अगदी थंड डोक्यानं, पण त्याला कधी पश्चात्ताप झाला नाही. त्याच्यासाठी ही खरं तर एक खूप मोठी कामगिरी होती, रामचंद्रननी सोपवलेली. रामचंद्रन सरांचं नाव आठवताच त्यानं डोळे उघडले. समोरच्या भिंतीवर स्वतः सहित रामचंद्रनांचा फ्रेम केलेला फोटो होता. रामचंद्रन म्हणजे अजित मानेचे गुरु, मायबाप, स्नेही सर्वच होते. त्यांच्या एका शब्दाखातर अजितनं आपला जीवही द्यायची तयारी ठेवली होती. त्याच्या आयुष्यात त्यांचं स्थानच तसं होतं. आराम खुर्चीतून उठून तो खिडकीपाशी आला. निकोटेक्स च्युइंगम तोंडात टाकून 11व्या मजल्यावरून खाली पाहू लागला. वाहनांची गर्दी रस्त्यावर मावत नव्हती. 7 वर्षांपूर्वी अजित अशाच गर्दीमध्ये फिरत होता. मुंबईच्या रस्त्यावर नोकरीसाठी वणवण भटकत होता. हातात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची डिग्री होती, पण त्याचा उपयोग काहीच नव्हता. त्याच्यासारखे लाखो लोक डिग्रीचे कागद घेऊन फिरत होते. त्याची 1-2 वर्ष त्यातच गेली. सोबत स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही सुरू होता. खिशात पैसा नव्हता, डोक्यात सिस्टीमबद्दल तिटकारा होता. एका बाजूला घर, गाव, कुटुंब, तर दुसऱ्या बाजूला पूर्ण न होणारं स्वप्न. त्याचा स्वभाव एकलकोंडा आणि तिरसट होऊ लागला. मेहनत घेऊन कितीही चांगले गुण मिळवले तरी कमी गुण असलेल्या सोबत्यांना नोकरी लागलेली पाहून त्याचा जळफळाट व्हायचा. आपल्याच पिढ्यांना तो दूषण द्यायचा. शेवटी त्याच्या कष्टाला यश आलं. इंटेलिजन्स ब्युरोमध्ये तो उत्तीर्ण झाला. चांगला पगार सुरू झाला, पण मनाचं द्वंद्व काही संपणारं नव्हतं. इंटेलिजन्स विभागात नोकरी मिळून 2 वर्ष उलटली. ट्रेनिंगचा काळ संपून तो फील्डवर्क करू लागला. सगळं कसं सुरळीत चालू असतानाच मनाच्या द्वंद्वानं पुन्हा मान वर काढली. त्याचं स्वतःशीच युद्ध सुरू झालं. गेल्या 2-2.5 वर्षात सुप्तावस्थेत गेलेल्या भावना मान वर काढू लागल्या. अज्ञानात सुख असतं आणि जास्त समजू लागलं, कळू लागलं तर माणूस जास्त विचार करतो. मर्यादेच्या बाहेर विचार करणंही धोकादायक असतं. अजितचं तसंच झालं. मी जगतोय कशासाठी हा प्रश्न त्याच्या डोक्यात पुन्हा पुन्हा येऊ लागला. त्याचं कामाचं स्वरूप, त्यानं बघितलेले मृत्यू, माणसामाणसातील भांडण, स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही हद्दीवर जाऊन केलेली अमानुष कृत्य, अशांमुळे त्याच्या डोक्यात विचारांची गर्दी होऊ लागली. माझा जन्म का झाला असावा? जगात कोणतीच गोष्ट विनाकारण होत नसते, मग माझं इथे येण्याचं कारण काय असावं? जगात 6 अब्ज लोक आधीच असताना माझं निर्माण का झालं असावं? बरं, निर्माण कोणी केलं असावं? एवढी धावपळ कशासाठी करायची? दुनियेच्या अथांग पसाऱ्यात माझं स्थान कुठे आहे? लोक एवढे गुन्हेगार, स्वार्थी कसे काय होत असतील? दोन्ही हातांनी ओरबाडून घेत जमा करत नेमकं जायचं कुठे यांना? आपण खरंच अस्तित्वात आहोत का? शिक्षण झालं, चांगली नोकरी मिळाली, आता लग्न होईल, संसार वाढेल, पण खरं तर या समाजानं नकळत लावलेल्या अटी आहेत. केवळ या अटी पूर्ण करण्यासाठीच जगायचं का? प्रत्येकाचा DNA वेगळा असतो, मग प्रत्येकानं सारखंच जगण्यात काय अर्थ? माझं वेगळेपण काय असेल? माझ्या जिवंत असण्याला नेमका काय अर्थ असेल आणि याचा शोध कुठे घ्यायचा? एकामागून एक असे कित्येक प्रश्न अजित मानेला सतावू लागले होते. एकाचंही उत्तर मिळत नव्हतं जे आजवर कोणालाही मिळालेलं नाही. तो विचारांच्या खोल गर्तेत जाऊ लागला. अशा पद्धतीचे विचार करणं ही खरं तर एक नशाच असते जी आपल्या मेंदूवर अधीन होते.
असे विचार आपलं शरीर आणि मनाचं नियंत्रण आपल्या हातात घेतात. ऑफिसर माने विचारात गुंतत जात होता, उत्तरं सापडत नव्हती. मी म्हणजे या पृथ्वीवरचा एक धुलीकण. असलो काय आणि नसलो काय, कोणाला फरक पडणार आहे? उद्या जर मी नसलो, संपलो, तर काही बदल होणार नाहीत. सगळं सुरळीत सुरू राहील. नकळत अजितच्या मेंदूचा ताबा सुटत होता. तो भयंकर निराशेत जाऊ लागला. आपल्याला नेमकं काय पाहिजे हे त्यालाच समजत नव्हतं. याचा परिणाम त्याच्या कामावर होऊ लागला, शरीरावर होऊ लागला. निराश व्यक्ती मिळेल त्या आधारासाठी झगडत असते. कमकुवत मनाच्या लोकांचा ताबा आपोआप मजबूत लोकांच्या हातात जातो. त्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज नसते. अजित मानेही त्याला अपवाद राहिला नाही. एका सार्वजनिक कार्यक्रमात अजितची रामचंद्रन सरांशी भेट झाली. प्रमुख अतिथी म्हणून रामचंद्रन यांना बोलवण्यात आलं होतं. रामचंद्रन म्हणजे महाराष्ट्रातलं मोठं व्यक्तिमत्व. सुरक्षेच्या कारणास्तव अजित मानेची ड्युटी लागली होती. कोणा श्रोत्यानं विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मिश्किल हसत रामचंद्रन यांनी बोललेलं अजितला अजूनही आठवत होतं. मी काही उत्सवावर भाषण देणारा, लोकांना प्रोत्साहित करणारा वक्ता नाही. मी कॉलेज जीवनात पोट भरण्यासाठी पेपरही टाकले नाहीत किंवा एव्हरेस्ट चढतेवेळी माझा पाय गमावलेला नाही. तुम्हाला उच्च ज्ञान देणारं माझ्याकडे काहीही नाही. पण उभ्या आयुष्यात एक गोष्ट मात्र मला समजलेली आहे. काहीही झालं तरी आयुष्याला गंभीर घेऊ नका. हॉस्पिटलमध्ये आयसीयूच्या बेडवरचा शेवटचा एक आठवडा तुमच्यासाठी निसर्गानं खास राखीव ठेवलेला असतो. त्या काळात तुम्ही गंभीर व्हायला काही हरकत नाही. एखादी व्यक्ती गंभीर तेव्हाच होते जेव्हा ती स्वतःला महत्व देते. तुम्ही स्वतःला जेवढं महत्व द्याल तेवढे अधिक गंभीर व्हाल. आपण जेव्हा आयुष्याकडे गांभीर्यानं पाहतो तेव्हा आपण एक खेळ विसरलेलो असतो, ज्याचं नाव आहे रिले. हा खेळ अखंड सुरूच असतो. कोणीतरी आपल्या हातात रिलेचं बॅटन देतो आणि धावत जाऊन आपण तो दुसऱ्याच्या हातात द्यायचा असतो. फक्त मधला ठराविक काळ तो आपल्या हातात असतो. पुरेपूर आनंद घेत पुढे जायचं की ऊर फुटेपर्यंत धावत जायचं हे आपल्या हातात असतं. खेळ संपणार आहे, बॅटन दुसऱ्याच्या हातात जाणार आहे हे मात्र नक्की. आपण मात्र उगाच हे विसरतो आणि आयुष्याला गंभीरपणे घेतो. तुम्ही कधी कुत्र्याला गंभीर झालेलं पाहिलंय का? मग आपणच का? निसर्ग एकच फुंकर घालतो आणि आपण संपतो कायमचे. समजा उद्या आपण स्वतः संपलो तर ही मुंबई जशी आहे तशीच सुरळीत सुरू राहील. काही सुद्धा बदलणार नाही. जवळच्या 4-5 लोकांना त्रास होईल काही दिवस, पण त्यांनाही विसरून जावंच लागेल. जिथे तुमच्या असण्यानेही काही फरक पडत नाही आणि तुमच्या नसण्यानेही काहीच फरक पडत नाही, तिथं उगीच सिरियस होऊन बसणं म्हणजे निव्वळ मूर्खपणाच. कोणतंही काम करणं हे एखादा पर्वत चढण्यासारखं आहे. तुम्ही पर्वत चढतेवेळी आजूबाजूला निसर्गानं निर्माण केलेली सुंदरता, फुलं, फुलपाखरं न पाहताच वरपर्यंत गेलात तर समजून येईल की शिखरावर फक्त आणि फक्त दगडधोंडेच आहेत, एकटेपणा आहे. तुम्ही गंभीर होऊन जर एखाद्या ध्येयावर सरळ नजर ठेवून चालत असाल तर डोळ्याच्या कोपऱ्यातून दिसणारं सौंदर्य तुम्हाला कधीच दिसणार नाही. त्यासाठी मान वाकडी करून पाहावंच लागतं. मान मोडली तरी चालेल, नाहीतर डॅम सिरियसच्या जागी डेड सिरियस व्हायला वेळ नाही लागत. रामचंद्रन सरांचे हे बोल अजित मानेला सोन्यापेक्षाही मोलाचे वाटले. त्याच्या मनात जो खेळ सुरू होता, ज्या नकारार्थी भावना थैमान घालत होत्या, त्याचं उत्तर त्याला रामचंद्रनांमध्ये दिसू लागलं. मनानं कच खाल्लेली आणि कमजोर झालेली व्यक्ती कुठेही आधार शोधण्याचा प्रयत्न करते. इथे तर रामचंद्रन सरांच्या बोलण्यात बुडणाऱ्या माणसाला किनाऱ्यावर आणून बसवण्याची ताकद दिसत होती. हाच माणूस मला जगण्यासाठी रस्ता दाखवू शकतो, माझ्या अस्तित्वाला अर्थ देऊ शकतो, हा विचार अजितच्या मनात घर करू लागला. आपण घेतलेला निर्णय चूक की बरोबर हा विचार आता तो करणार नव्हता. कार्यक्रम संपताच ऑफिसर माने सरळ रामचंद्रनांसमोर जाऊन उभा राहिला.
आणि खाली वाकून त्यानं त्यांच्या पायांना स्पर्श केला. रामचंद्रन आणि अजितची नजरानजर झाली. चेहऱ्यावरील मिश्किल हास्य कायम ठेवत त्यांनी अजितच्या डोळ्यात पाहिलं. त्यांच्या प्रत्येक शब्दातून ओसंडून वाहणारं प्रेम डोळ्यात कुठेच दिसत नव्हतं. अजितला जास्त विचार करण्यासाठी वेळच मिळाला नाही, कारण तोपर्यंत रामचंद्रनच्या तीक्ष्ण नजरेनं त्याच्या अंतरंगाचा ठाव घेतला होता. अजितच्या डोक्यातील मंथन जणू त्या भेदक नजरेनं कधीच जाणून घेतलं होतं. आता फक्त शब्दांची औपचारिकता बाकी होती. सर, मला मार्ग दाखवा. अजितच्या या वाक्यावर रामचंद्रन एकदा मिश्किलपणे हसले. त्याला वरून खालपर्यंत एकदा न्याहाळलं आणि अजितला बाजू देत मंचावरून खाली उतरले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत ऑफिसर कितीतरी वेळ उभा होता. केबिनच्या काचेच्या दारावरील टकटक आवाजानं मानेची तंद्री भंगली. मनातल्या विचारांमुळे खिडकीबाहेरील रहदारीचा बंद झालेला आवाज त्याला पुन्हा ऐकू येऊ लागला. रस्त्यावरची नजर हाटू न देता त्यानं दरवाजा उघडाच असल्याचं सांगितलं. एका कर्मचाऱ्यानं त्याच्या टेबलावर चहाचा कप ठेवला आणि तो परत निघून गेला. समोर ठेवलेल्या वर्तमानपत्रातील न्यायाधीश कृष्णकांत दीक्षितांच्या आत्महत्येबाबतचा ठळक मथळा त्यानं वाचला. स्वतःशीच हसत चहाचा वाफाळलेला कप ओठाला लावला. अचानक काहीतरी आठवल्यासारखं वाटून लँडलाईन फोनवरून एक नंबर डायल केला. तिकडचा आवाज ऐकून तो म्हणाला, "हां, काही नवीन माहिती?" "सर, प्रयत्न सुरू आहेत, पण त्यांचे फोन लोकेशन्स अजून तरी मिळत नाहीत." "काहीही करा, पण मला इन्फॉर्मेशन पाहिजे." "सर, एक गोष्ट आहे. आपल्या सूत्रांनुसार काल रात्री त्यांची गाडी चिंचपोकळीच्या रस्त्यावर असल्याची माहिती आहे." "ठीक आहे, बघतो मी," असं म्हणून मानेनं फोन ठेवला. आज बऱ्याच दिवसांनंतर ऑफिसर मानेनी पोलिसी गणवेश अंगावर चढवला होता. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे बिरूद मिरवणारी खाकी वर्दी अंगावर चढवली की त्याचा आत्मविश्वास प्रचंड वाढत असे. रामचंद्रन सरांसाठी आपण करत असलेलं हे काम अत्यंत प्रामाणिक आणि सत्यासाठी करत आहोत याचा त्याला अभिमान वाटत असे. या कामासाठी निवड झाली म्हणून अजित स्वतःला नशीबवान समजत असे. सत्य हा शब्द मनात येताच तो नकळत पुन्हा विचारात गुंतला. सत्य, अंतिम सत्य. त्याला आठवलं ज्या दिवशी रामचंद्रन सरांनी त्याला स्वतःहून फोन केला होता. कार्यक्रम संपल्यावर मंचावर झालेल्या पहिल्या भेटीनंतर मध्ये बरेच दिवस गेले. स्वतःच्या अस्तित्वाबद्दलचे विचार त्याला जगण्याच्या आणि मरण्याच्या मध्ये खेळवत होते. स्वतःसोबतचं चाललेलं द्वंद्व तो रोखू शकत नव्हता. अचानक एके दिवशी त्याला रामचंद्रन सरांकडून बोलावून आलं, तेही त्यांच्या घरी. कसलाही विचार न करता मनातल्या द्वंद्वासोबत तो चुंबकाकडे आकर्षित झाल्याप्रमाणे रामचंद्रनकडे निघाला. प्रशस्त हॉलमध्ये दोघच होते. रामचंद्रन टीपॉयवर ठेवलेल्या काही फाईल्स तपासत त्यावर सह्या करत होते. बराच वेळ शांततेत गेला. अजितला ती शांतता खायला उठू लागली. रामचंद्रननी फायलींवरची नजर न हटवताच नोकराला हाक दिली. इशारा समजून नोकरानं तत्परतेनं एका तबकामध्ये बिअरची बाटली आणि एक मग आणून ठेवला आणि तो परत निघून गेला. सह्या करतच रामचंद्रन यांनी अजितला मग भरायला सांगितलं. अजितसाठी हे सगळं अनपेक्षित होतं. त्यानं बाटलीतली बिअर मगामध्ये ओतायला सुरुवात केली. मग थोडासा तिरपा धरून फेस येऊ न देता तो बिअर मगात ओतत असताना रामचंद्रननी चष्म्याच्या वरून एक कटाक्ष अजितवर टाकला. "अनुभवी आहेस सर, असंच कधीतरी," असं म्हणत अजितनं भरलेला मग रामचंद्रनच्या समोर ठेवला. "हे तुझ्यासाठीच आहे," असं म्हणत त्यांनी अजितच्या दिशेनं मग सरकवला आणि हातानंच "घे" असा इशारा केला. त्या भरलेल्या काचेच्या मगाकडे अजित एकटक पाहत राहिला. "तुला एक कहाणी सांगतो," असं म्हणत रामचंद्रननी डोळ्यावरचा चष्मा काढून ठेवला. बिअरच्या तळापासून निघणारे छोटे छोटे बुडबुडे पृष्ठभागावर येऊन फुटू लागले तसे रामचंद्रनांच्या तोंडातून शब्द निघू लागले. अजित लक्ष देऊन ऐकू लागला. एका खेडेगावात एक शेतकरी राहत होता. त्या लहान खेडेगावातील छोट्याशा घरातील छोट्याशा कुटुंबात मोठमोठ्या अडचणींनी तो त्रासला होता.
सगळ्या अडचणी माझ्याच वाट्याला आल्या आहेत म्हणून नशिबाला शिव्या घालत होता. कधी मुलांच्या अडचणी तर कधी बायकोच्या अडचणी. जेव्हा मुलं आणि बायको शांत असेल तेव्हा सासूच्या अडचणी. कंटाळून गेला होता बिचारा. अशातच पुन्हा अडचणीत भर पडली. घरातले पैसे संपले. धान्य घेण्यासाठी सुद्धा पैसे राहिले नाहीत. कोणी उधारही देईना. त्याच्याकडे एक बैल होता. बैल शेतकऱ्याचा आवडता होता, पण तरीही त्यानं तो विकायचा असं ठरवलं. दूर गावात भरणाऱ्या बाजाराचा दिवस पाहून तो बैल घेऊन गेला. बाजारात एका कोपऱ्यात कोणीतरी गिऱ्हाईक येईल आणि आपल्याला भरपूर किंमत मिळेल या आशेनं तो वाट पाहत एकटाच बसला होता. अजून तरी बैल खरेदी करण्यासाठी कुणी आलं नव्हतं. सूर्य मावळतीकडे झोकू लागला. कोणीही आलं नाही म्हणून शेतकरी आणखीन परेशान होत होता. त्याच्याकडे कोणी न येण्याचं एक कारण होतं. त्या शेतकऱ्याला 4 भामट्या ठग लोकांनी हेरलं होतं. त्या भामट्यांना बैल विकू द्यायचा नव्हता. त्यांनी प्रयत्न करून एकाही गिऱ्हाईकाला त्याच्यापर्यंत पोचूच दिलं नव्हतं. बाजार संपला. बैल विकला न गेल्यानं शेतकरी दुःखी झाला. घरी गेल्यावर अंगावर येणाऱ्या अडचणी आठवत परत निघाला. दिवस मावळून गेला होता. बैलाच्या मागून जड पावलानं चालत असतानाच एक माणूस समोरून येताना दिसला. तो त्या 4 ठगांपैकी एक होता. जवळ येताच तो ठग म्हणाला, "पाहुणं, बाजार संपला का?" "हो संपला. आता घरी चाललोया." शेतकरी म्हणाला. "काही पण म्हणा, पण शेळी झकास घेतली हा तुम्ही. कितीला मिळाली?" ठगानं विचारलं. "शेळी?" बैलाला शेळी म्हणताना ऐकून शेतकऱ्याचं डोकं फिरलं. ठगाला एक सणसणीत शिवी देऊन तो पुढे निघाला. काही अंतरानं दुसरा ठग बिडी ओढत समोरून आला. "काय पाहुणं, शेळी एकत घेतली का न एकताच परत आणली?" "ए, काही बोलू नको रे, हा बैल आहे माझा, निघ इथून," म्हणत शेतकरी पुढे चालला. त्याच्या मनात पहिल्यांदाच प्रश्न आला की लोक माझ्या बैलाला शेळी का म्हणतायत. उगीच मनाला समाधान वाटावं म्हणून त्यानं बैलाच्या पाठीवरून हात फिरवला आणि तो पुढे निघाला. पुढं तिसऱ्या ठगानं त्याला गाठलं. तो म्हणाला, "शेळी इकली गेली नाही वाटतं. बोला, काय किंमत आहे? म्या घेतो इकत." आता मात्र शेतकरी द्विधा अवस्थेत गेला. लोकांच्या बोलण्यात खरंच काही तथ्य असेल का असा तो विचार करू लागला. अंधार चांगलाच पडला होता. वारंवार बैलाच्या तोंडावर अंगावर हात फिरवून हा बैलच आहे ना हे तपासू लागला. "मला नाही ऐकायची शेळी, हा म्हणजे बैल," असं म्हणाला आणि पुढे निघाला. समोर चौथा ठग भेटला आणि अर्थातच शेतकरी शेळीच्या किमतीत त्याला बैल विकून आनंदानं समाधानानं घराकडे निघाला. रामचंद्रांनी सांगितलेल्या गोष्टीवर अजित मनातून हसला. "बोल ऑफिसर, तुला कसला मार्ग पाहिजे?" रामचंद्रांनी विचारलं. "मला सत्यापर्यंत पोचायचे सर, अंतिम सत्यापर्यंत. त्यानं काय होईल? मला माझ्या जगण्याचा अर्थ कळेल सर. आणि समजा नाहीच कळला तर संपवशील स्वतःला. एकतर चांगलं असावं नाहीतर मरावं इथपर्यंत पोचलोय सर मी." "चांगल्या गोष्टी करून आतापर्यंत कोणाला काय मिळालंय आणि तू तरी काय मिळवणार आहेस? सर, जगण्याचा अर्थ समजला तर त्या दृष्टीनं चांगलं काम करता येईल. या जन्मी त्रास झाला तरी मेल्यानंतर स्वर्गात तरी जागा मिळेल." अजितच्या या उत्तरावर रामचंद्रन मिश्किल हसून म्हणाले, "स्वर्ग? तुला माहितीये स्वर्गात जाण्यासाठी पहिली अट कोणती आहे? पुण्यकर्म. त्याआधी तुला मरावं लागेल." रामचंद्रन म्हणाले. अजितच्या चेहऱ्यावर एक स्मित आलं. "खरं तर तू तुझं शरीर घेऊन स्वर्गात तर नाही जाऊ शकत. आणि तू जर एवढं खात्रीपूर्वक सांगत असशील की मरणानंतर तुझी जागा स्वर्गात पक्की आहे तर मग आजच जायला पाहिजे. अशा चांगल्या गोष्टी लांबणीवर टाकण्यात काय अर्थ आहे? उगीच उशीर करून चालणार नाही." रामचंद्रन हसत म्हणाले, "सर, तुम्ही थट्टा करताय." "अरे थट्टा नको करू तर काय करू? तूच काय, अख्खी दुनिया या स्वर्गापायी वेडी आहे. सगळ्याच धर्माच्या लोकांनी आपापला स्वर्ग ठरवून घेतलाय.
ज्या लोकांना 4-5 किलोमीटर अंतरावरचं एखादं हॉटेल शोधताना नाकी नऊ येतात, आजकाल तर मोबाईलमध्ये मॅप शोधल्याशिवाय पर्याय राहत नाही, त्यांनी इथं बसून स्वर्गाचे आराखडे तयार केलेत. कुणाच्या स्वर्गातून धूर निघतो, कुणाच्या स्वर्गात उत्तमोत्तम पंचपक्वान्न आहेत, कुणाच्या स्वर्गात अशा कुमारिका आहेत ज्यांचं कौमार्य कधीच संपत नाही. नरकाचे आराखडे तर याहून भयानक आहेत. ते चापकाचे फटके काय, तळलेलं तेल काय, अंधार कोठड्या काय. इंजिनिअरिंगचा उत्तम नमुना म्हणजे नरक. पृथ्वीवरच्या सिव्हिल इंजिनियर लोकांना स्वर्ग आणि नरकाच्या माध्यमातून शिकायला भरपूर वाव आहे. रामचंद्रन सरांचं प्रत्येक वाक्य अजितला हसायला भाग पाडत होतं. सर, मग काय करू आता? अस्तित्वाचा शोध कसा घेऊ? आयुष्याचा अर्थ कसा कळेल सर? ऑफिसर, आपण ज्याला आयुष्य म्हणून कवटाळून बसतो त्या आयुष्यावर कित्येक काव्य, कविता, तत्वज्ञानाची पुस्तकं निघाली आहेत. भाषणं, चर्चासत्र झाली आहेत, वादविवाद झडले आहेत. ते आयुष्य प्रत्यक्षात खूप सोपं आहे. ज्या क्षणामध्ये आपण जगत आहोत त्या क्षणाला पुरेपूर अनुभवणं हाच खरा आयुष्याचा अर्थ. पुरेपूर अनुभवणं म्हणजे रात्रंदिवस दारू पिणं किंवा इतर नशा करणं होत नाही. समजा मी तुला एक गोष्ट सांगितली. कदाचित ती गोष्ट सत्य असेल, पण जर ती तुझ्या अनुभवात नसेल तर ती गोष्टच राहते. हे 5.5 फुटांचं शरीर, या शरीरामध्ये होणारी धडधड म्हणजे आयुष्य. या शरीराच्या जन्माच्या आधी काय होतं किंवा मृत्यूनंतर काय हे आपण कधीच अनुभवू शकत नाही. त्यामुळे आपल्यासाठी त्या गोष्टी आहेत. जन्मल्यापासून आपण या पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या घटकांना आपल्यात समाविष्ट करत वाढतो आणि मेल्यानंतर याच पृथ्वीचा भाग बनून जातो, हेच सत्य आहे. मधल्या काळात येणारा प्रत्येक क्षण अनुभवणं हेच आयुष्य. तू फक्त 5 ते 10% अनुभव घेतलास तर बरं वाटेल का? त्यासाठी तुझ्या जीवनाचा प्रत्येक पैलू तुला अनुभवता आला पाहिजे. मन मारून जगलं तर हा अनुभव कधीच घेता येत नाही. त्यासाठी मनाला वाटेल तसं केलं पाहिजे. असं केलं तर 100% अनुभव घेता येऊ शकतो. आणि जर प्रत्येक क्षणाला अनुभव घेत गेलं तर आयुष्याचा अर्थ काय हा प्रश्न कधीच पडत नाही. रामचंद्रन सरांच्या बोलण्यावर भारावून जाऊन अजितनं विचारलं, मला तो अनुभव घ्यायचाय सर, तुम्ही द्याल का? रामचंद्रननी अजितच्या डोळ्यात एकदा खोलवर पाहिलं आणि त्याचा उजवा हात आपल्या हातात घेतला. त्या हातामध्ये असलेल्या प्रचंड विश्वासाची ताकद अजित प्रथमच अनुभवत होता. टेबलावर खणाणत असलेल्या मोबाईलमधला नंबर अजितनं पाहिला. हॅलो, जय भवानी सर. जय भवानी अजित. प्रोग्रेस कुठपर्यंत आहे? सर, चिंचपोकळीमध्ये त्यांची गाडी दिसल्याची माहिती आहे. मी खात्री करून निघतो. वेल डन माय बॉय, लवकर निघ. हो सर. असं म्हणत अजित खुर्चीतून उठला. समोरच्या भिंतीवरच्या फोटो फ्रेमकडे एक नजर टाकत त्यानं निकोटेक्स तोंडात टाकलं. टेबलावर ठेवलेली पोलीस कॅप व्यवस्थित डोक्यावर चढवली आणि केबिनच्या बाहेर पडू लागला. रामचंद्रननी हातात हात घेऊन डोळ्यात खोलवर पाहत म्हटलेलं वाक्य त्याला आठवलं. जी गोष्ट तुम्ही करू शकत नाही ती गोष्ट नाही केली तरी काही फरक पडत नाही, पण जी गोष्ट तुम्ही करू शकता ती जर नाही केली तर तुम्ही आपत्ती बनून राहता. अजितला डॉक्टर प्रशिक सोनवणे यांचं घर, चिंचपोकळी, मुंबई, 8 जून 2016, सकाळचे 9:20. खिडकीतून येणाऱ्या भडक प्रकाशामुळे रवीची झोपेत चाळवाचाळू सुरू होती. डोळे उघडण्याची त्याची अजिबात इच्छा नव्हती, पण उघडी खिडकी त्याला झोपू देत नव्हती. दोन्ही डोळ्यांवर एक हात आडवा टाकून थोडा वेळ तो तसाच पडून राहिला. नेहमीचं ते भयंकर स्वप्न आज त्याला पडलं नव्हतं. शरीर खूप थकल्यावर स्वप्न पडत नसतात. त्यानं हात बाजूला केला आणि इकडे तिकडे पाहिलं. शेजारी आदित्य दिसत नव्हता. रवीच्या आधीच तो उठला होता. ही एक प्रकारची अपूर्वाईच होती. खोली अगदीच स्वच्छ दिसत होती. रात्रीची अस्ताव्यस्त अवस्था जाऊन खोलीत व्यवस्थितपणा आला होता. रवीनं आळोखे पिळोखे देत मनसोक्त आळस दिला. 2 दिवसांनंतर मिळालेल्या पुरेशा झोपेमुळे त्याला आज प्रसन्न वाटत होतं. उगीच व्यायाम केल्यासारखे हात फिरवत
तो खोलीबाहेर येऊन गॅलरीमध्ये उभा राहिला. त्याची नजर उजव्या बाजूला गेली. रंग उडालेल्या सिमेंटच्या खांबाला छोटासा आरसा अडकवून प्रशिक दाढी करत होते. साबणाचा फेस करून हातानच हानवटी घोटण्यात गुंतले होते. खूप दिवसांनंतर त्यांनी स्वतःसाठी वेळ काढलेला असावा. खाली मोकळ्या प्रांगणात लोखंडी विजेच्या खांबा शेजारी 3-4 छोट्या कुत्र्यांच्या पिलांसोबत आदित्य खेळत होता. नुकतेच डोळे उघडलेल्या पिलांशी त्याच्या गप्पा सुरू होत्या. त्यांची आई दुरूनच पाहत होती. आदित्यनं गॅलरीत उभ्या असलेल्या रवीला पाहिलं आणि एका पिलाला छातीशी धरत त्याच्या डोक्यावर हात फिरवत तो मोठ्यानं म्हणाला, "एवढ्या लवकर उठायची काहीच गरज नव्हती. जाऊन झोप अजून." रविकुमार नुसताच हसला. "रवी, काय वाटतं हे पाहून?" आदित्य पिलाकडे पाहत म्हणाला. कुत्रीकडे बोट दाखवून आदित्यला खिजवत रवी म्हणाला, "एकदम परफेक्ट फॅमिली." असं म्हणत आदित्य पुन्हा खेळण्यात रंगला. प्रशिकची दाढी करून झाली होती. काल रात्री 50च्या वर दिसणारं त्याचं वय आता दिसत नव्हतं. केवळ दाढीमुळेच नाही तर चेहऱ्यावरची प्रसन्नता त्याला तरुण बनवत होती. एखाद्या नदीला महापूर यावा आणि बऱ्याच काळापासून साठलेल्या डोहातील गढूळ पाणी वाहून जाऊन त्याची जागा स्वच्छ पाण्याने घ्यावी असं त्याचं रूप दिसत होतं. एखाद्याचं वय त्याच्या शरीरावर थोडंच असतं. त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य जेवढं निखळ तेवढा तो तरुण असतो. डॉक्टर प्रशिक पुन्हा तरुण झाले होते. समोर अंगणात उथळ जागेवर जागोजागी पाणी साचलं होतं. आभाळात काळे ढग होते पण पाऊस पूर्णपणे थांबला होता. काल रात्रीतच तो मनापासून कोसळला होता. वातावरणात एक प्रकारचा ओलसरपणा जाणवत होता. आदित्य सोबत खेळणाऱ्या पिलांवर एकदा नजर टाकून रवी खोलीत परत जाण्यासाठी वळला. दरवाजावर भार देऊन हाताची घडी घालून प्रियल त्याच्याकडे पाहत उभी होती. किती वेळापासून उभी होती हे मात्र रवीला समजलं नाही. रवीची आणि तिची नजरानजर होताच प्रियलनं लाजून खाली पाहिलं, पुन्हा वर पाहिलं. तिचं हे रूप रवीसाठी नवीन होतं. नुकतीच आंघोळ करून आलेली प्रियल रवीला भुरळ घालत होती. तिनं परिधान केलेला ज्योतीचा ड्रेस तिच्या अंगावर खुलून दिसत होता. आकाशात दाटलेल्या काळ्या ढगांसारख्या काळ्याशार डोळ्यातील सौंदर्य मनात साठवण्याचा प्रयत्न करत रवी म्हणाला, "मगापासून विचार करतोय की आज सूर्य कुठे गायब झाला. कधी कधी सूर्याला सुद्धा नजर लागते बरं." यावर प्रियल गालात हसली. "प्रियल, आज खूप सुंदर दिसतेस तू." तिच्या नजरेला नजर भिडवत रवी तिला बाजू देत आतमध्ये गेला. रविकुमारच्या या वाक्यानं प्रियल घायाळ झाली. काही क्षणांसाठी तर ती हवेत होती. तिच्या अंदाजानुसार रवी तंतोतंत बरोबर होता. तिच्या मनात असणारा रवी उलगडत जात होता. प्रत्येक मुलीला, स्त्रीला वाटतं की आपल्या सौंदर्याचं कौतुक करावं. एखाद्या वेळेला तिला "तू हुशार आहेस" नाही म्हटलं तरी चालतं, पण "तू सुंदर आहेस, तू छान दिसतेस" असं बोललेलं खूप आवडतं. पुरुषानेही कधीच न अडखळता हे वाक्य दिलखुलासपणे म्हणून टाकावं. स्त्रीला असं सरळ सरळ बोललेलं खूप आवडतं. तिचे पुढचे 24 तास तरी हवेत जातात. प्रियलच्याही मनात असंच काहीसं सुरू होतं. तिचे पाय अक्षरशः हवेत होते, जमिनीवर यायची तिची इच्छा सुद्धा नव्हती. हॉर्मोन्सचा परिणाम, दुसरं काय. आदित्यनं आणलेल्या मराठी वर्तमानपत्रातील मुख्य मथळा वाचताना डॉक्टर प्रशिक सोनवणे हरवून गेले होते. न्यायाधीशांचा फोटो ते कितीतरी वेळ पाहत होते. थोड्याच वेळात प्रियल गरमागरम पोहे घेऊन आली. ज्योतीनं तिच्या हातानं चवदार पोहे बनवले होते. प्रशिकनं खूप दिवसांनंतर आपला ठेवणीतला शुभ्र पांढरा ड्रेस घातला होता. रविकुमार आणि आदित्य मात्र कालपासूनचेच कपडे घालून बसले होते. पाऊस, धूळ, घाम आणि प्रवासामुळे मळकटल्यानं अंगावरच्या कपड्यांना एक वेगळाच दुर्गंध येत होता. रवीला राहून राहून किळसवाणं वाटत होतं. आदित्यला मात्र याचं काहीच सोयरसूतक नव्हतं. कढीपत्त्यांसहित पोहे खाण्यात तो तल्लीन झाला होता. चांगलं पोट भरल्यावर प्लेट बाजूला ठेवत त्यानं विचारलं, आता पुढं काय? म्हणजे पुढची चाल कोणती?" "प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम," रवी म्हणाला. "आता हा काय प्रकार आहे?"
आणि मला कसं माहित नाही? आदित्यनं विचारलं. हा प्रकार तू झोपी गेल्यानंतर उघडकीला आलाय. सांग ना मग काय ते? रवीनं त्याला उमजलेला त्या कागदावरच्या वाक्याचा अर्थ सांगितला आणि म्हणाला, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये आपल्याला जायचंय. इथंच आहे मुंबईमध्ये. तिथं काहीतरी मिळेल. काहीतरी म्हणजे? खजिना? खजिना म्युझियम मध्ये असं म्हणायचंय तुला? आदित्यनं आश्चर्यानं विचारलं. असेलही? रवी खांदे उडवत म्हणाला. क्या बात आहे डॉक्टर. म्हणजे खजिना लोकांना पाहण्यासाठी ठेवलाय की काय? कुणास ठाऊक. कदाचित खजिना सर्वांच्या समोर असेल, पण कोणाला तो दिसत नसेल. जमलं तर आपण डोळे उघडून पाहू. वा 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 वा, चला 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 तर मग बघूया कसा दिसतो खजिना उघड्या डोळ्यांनी. आदित्य जागेवर उभा राहत म्हणाला. हो, बघायचाच आहे, पण तू सोबत असणार नाहीस. रवी शेवटचा घास तोंडात टाकत शांतपणे म्हणाला. काय? मी नाही असणार? इथं बसून काय कुत्र्यांच्या पिलांसोबत खेळू की काय दिवसभर? हे बरोबर नाही हा. आदित्य हातवारे करत बोलत होता. हो, तुला शॉपिंग करण्यासाठी जायचंय आणि तुझ्यासोबत ज्योतीही येणार आहे. आम्ही तिघं म्युझियमकडे जातो आहोत. शॉपिंग? ज्योतीनं तिचं नाव घेताच विचारलं. थोडीफार खरेदी करायची आहे तुम्हाला, असं म्हणत रवीनं पॉकेटमधून सगळे पैसे काढून आदित्यच्या हातावर ठेवले. पण आदित्यला पुढे बोलू न देता रवीनं त्याच्यासमोर प्रियलच्या गाडीची चावी धरली. थोड्या वेळातच खोली बंद करून सगळेजण घराबाहेर पडले. थोड्या नाराजीतच कुरबुर करत आदित्य आणि ज्योती जुली रेसिडेन्सीच्या बाहेर पडले. समोर एक मोठं वळण घेऊन गाडी दिसेनाशी झाली. प्रियल, प्रशिक आणि रविकुमार रस्त्यावरून चालत निघाले. रवीनं गळ्यात महागडा कॅमेरा अडकवलेला होता. काल रात्री बंद असलेलं एटीएम आता उघडं होतं. रात्रीचा प्यायलेला तो मुंबईकर मात्र कुठे दिसला नाही. रवीनं बरीच कॅश काढली आणि एका मोठ्या चौकातून त्यांनी टॅक्सी केली. संतोषी माता मंदिराला वळसा घालून टॅक्सी गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेनं निघाली. मुंबई शहराच्या मानानं चिंचपोकळी ते गेटवे अंतर जास्त नव्हतं, पण लोकांची कामावर जाण्याची वेळ असल्यानं भयंकर ट्रॅफिक जाम होतं. तसल्या आल्हाददायी वातावरणात सुद्धा मुंबई लोकांचा घाम काढत होती. अर्ध्या पाऊण तासात तिघजण गेटवेला पोचले. मुख्य चौकात उतरून ते चालतच निघाले. थोडं अंतर पार करून उजवीकडे वळताच समोर उंचच उंच भव्य दिव्य गेटवे ऑफ इंडियाची वास्तू दिसली. त्याच्या विरुद्ध बाजूला असलेलं हॉटेल ताज दिमाखात उभं होतं. समुद्र मुंबईला जोरजोरानं धडका मारत होता आणि मुंबई सुद्धा तेवढ्याच ताकदीनं समुद्राला उत्तर देत होती. शेकडो वर्षांपासून समुद्र आणि मुंबई दरम्यान हे शीतयुद्ध सुरू होतं. जेवढी गूढ मुंबई तेवढाच गूढ समुद्र. कोणाला माहित कोणाच्या पोटात काय येते? या युद्धाकडे तटस्थपणे पाहत ते तिघं छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या समोर येऊन उभे राहिले. इकडे ऑफिसर अजित माने चिंचपोकळीतील प्रशिक सोनवणेंच्या खोलीपर्यंत पोहोचला होता. प्रशिक सोनवणेंबद्दल तिथल्या लोकांना जास्त काही माहित नव्हतं. ऑफिसरनं घराची झडती घेतली, पण एका बुद्धमूर्तीशिवाय त्याच्या हाती काहीही लागलं नाही.